राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील शारदा कन्या प्रशाला या शाळेमध्ये विज्ञान दिन साजरा करण्यात आला। या विज्ञान प्रदर्शनाला मुलांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे। नमस्कार, मी सुनीता चौधरी, विज्ञान शिक्षिका। आज हायस्कूल विभागामध्ये सुद्धा अपूर्व विज्ञान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या मागचा उद्देशच हा असतो की दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थी कुठे कुठे विज्ञान वापरतात आणि त्या अनुषंगाने छोटे छोट्या कृती, छोटे छोटे प्रयोग त्या सादर करत असतात। यामध्ये प्रामुख्याने यावर्षी त्यांनी शारीरिक स्वास्थ्य म्हणजे आपलं आरोग्य टिकविण्यासाठी काय काय करायचं असतं आणि त्याचबरोबर आपल्या शरीरातील विविध अवयव संस्था त्या कशा काम करतात याचे उत्कृष्ट मॉडेल्स त्यांनी तयार केले होते। टाकाऊतून हे सगळे मॉडेल उत्सर्जन संस्था असेल किंवा श्वसन संस्था असेल, पचन संस्था असेल, अशा विविध संस्था त्यांनी त्याच्यामध्ये दाखवल्या होत्या। आणि त्याचबरोबर सर्वायकल कॅन्सर हा जो सध्याचा सर्वात ज्वलंत असा विषय आहे की स्त्रियांच्या आरोग्याच्या बाबतीत यामुळे होणारे जे काही मृत्यू आहेत त्यामुळे मुलींमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्वायकल कॅन्सरवरती विशेष मार्गदर्शन त्यांना करण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने प्रत्येक विद्यार्थिनींनी योग्य वेळी लस घेऊन या सर्वायकल कॅन्सर पासून दूर राहण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। धन्यवाद। प्रदर्शन किती दिवस चालणार आहे? प्रदर्शन आज 28 फेब्रुवारी आणि उद्याच्या दिवस विद्यार्थ्यांसाठी खुलं ठेवलं जाणार आहे। सर्व वर्गातील विद्यार्थी हे प्रदर्शन बघणार आहेत आणि प्रत्येक कृती आणि मॉडेल हे समजून घेणार आहेत। नमस्कार, इयत्ता 7वी, 6वी आणि 5वी असे ग्रुप आम्ही केलेले आहेत। त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदरशा त्यांच्या पाठ्यपुस्तकातले जे प्रयोग आहेत ते छान प्रकारे केले। त्यांना एलिमेंट हा चॅप्टर आहे। एलिमेंट स्पेशली मुलींनी एलिमेंटचे पोर्टफोलिओ बनवलेले आहेत, त्याचबरोबर एलिमेंटचे कार्ड्स बनवलेले आहेत, एलिमेंटचे उनो कार्ड्स पण बनवलेले आहेत, त्याचबरोबर नक्षत्रच बनवले आहेत। 27 नक्षत्र त्यांनी अगदी यूज अँड थ्रोचे डब्बे असतात त्यांना जोडून त्यांनी नक्षत्र बनवलेले आहेत। अगदी पिनांचा वापर करतही त्यांनी 27 नक्षत्र आपल्याला दाखवलेले आहेत बनवून। त्याचबरोबर सोलार सिस्टीम बनवली आहे, सोलार इक्लिप्स, लुनार इक्लिप्स आणि ग्रहण, मराठीमध्ये आपण त्याला ग्रहण म्हणतो, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण सुद्धा उत्तमरित्या त्यांनी आपल्याला दाखवलेले आहे। अशा पद्धतीने त्याचबरोबर झोडॅक सायन्स म्हणजे राशी चक्र कसे आहे, ते कसे काम करतात, त्याचा आपल्यावर काही परिणाम होतो का, पृथ्वी, सूर्य, चंद्र एकाच रेषेत आल्यानंतर नेमकं काय घडतं किंवा थोडंसं स्लांटिंग गेल्यानंतर काय घडतं या संदर्भातली माहिती मुलींनी उत्तमरित्या सांगितलेली आहे। आज राष्ट्रीय विज्ञान दिन आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जसं मातृभाषेचं प्रेम 27 तारखेला आपण जागवतो तसंच सजगता, जाणीव, जिज्ञासा आणि उत्सुकता हा विषय जागवणारा विज्ञान हा विषय मग सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत कुठे कुठे विज्ञान आहे, प्रत्येक घटनेमागचं का हा प्रश्न विचारला जावा या उद्देशानं शाळेमध्ये अपूर्व विज्ञान मेळावा भरवण्यात आला। मुलींनी छोटे छोटे प्रयोग केले। उदाहरणार्थ शरीराचं पूर्ण मॉडेल चार्ट जरी केला असला तरी एक एक भाग उकलत जाऊन मग त्याची श्वसन संस्था कशी आहे, पचन संस्था कशी आहे, ब्रेन काय आहे हे एकाच चार्ट मधनं विविध पद्धतीनं मांडलं गेलं। ग्रहण असेल त्याबद्दलचं विज्ञान जाणून घेतलं गेलं। या प्रत्येक छोट्या प्रयोगामधून निसर्गाची जाणीव असावी, निसर्गाबरोबर विज्ञानाचंही जोड घालत घालत प्रयोगाची सांगड घातली गेली आणि माझ्या विज्ञान शिक्षकांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं हा सगळा विज्ञानाचा प्रवास प्रयोगातनं उलगडून सांगितलेला आहे।